जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वा, समास 8वा, कर्ता निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. श्रोत्यांनी वक्त्याला विचारले, सिद्धांतपणे कर्ता कोण आहे ते सांगा. ब्रह्मांड रूप ही अवाढव्य सृष्टी कुणी केली? त्याचे उत्तर सभाध्यक्षांनी दिले. श्रोते हो, या विषयाबद्दल आपणच शहाणे आहोत असे समजून सर्वजण बोलत आहेत. ते काय म्हणतात त्याचा चमत्कार थोडक्यात सांगत आहोत. लक्ष देऊन ऐका. प्रत्येक जण देव करता आहे. कोणता देव करता आहे याबद्दल आपापले अभिप्राय व्यक्त करू लागले आणि निकट, मध्यम किंवा सामान्य भाव युक्त आपला उपास्य देवच करता आहे असे प्रतिपादन करू लागले. कारण त्या प्रत्येकाने आपली उपासनाच श्रेष्ठ आहे असा समज करून घेतला आहे. वरील प्रमाणे प्रतिपादन करणाऱ्यांपैकी एक मंगलमूर्ती गणेशच जगत करता असे म्हणतात, तर दुसरा सरस्वतीच सर्व काही करते असे म्हणतात. या प्रकारे जगतकर्ता देव म्हणणाऱ्या वेगवेगळ्या भक्तांचा भला मोठा समुदाय आहे. ते खालील प्रमाणे विभागून सांगता येईल. खंडेराय, बनशंकरी, व्यंकटेश, पांडुरंग, श्रीरंग, वड्डी, जगन्नाथ इत्यादी प्रसिद्ध क्षेत्र देवता, राम, कृष्ण, नरसिंह, परशुराम, वामन इत्यादी अवतार, ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, सरस्वती, गणेश, कार्तिक स्वामी, मारुती इत्यादी उपदेव देवता, भैरव, बिरदेव, झोटिंग, मुंजा, तुकाई, सटवाई इत्यादी क्षुद्र देवता, दत्तात्रय, आपले गुरु, रेवणसिद्ध, बसवन्ना, वीरण्णा इत्यादी ज्ञानी पुरुष, सूर्य, अग्नी, वायू, पृथ्वी, पर्जन्य इत्यादी पंचमहाभूते, स्वभाव, प्रारब्ध, योग, प्रयत्न इत्यादी, माया, जीव, निर्गुण, परमात्मा. याप्रमाणे कर्ता कोण याचे उत्तर सांगणाऱ्यांचा बाजारच भरला आहे. त्यातील कोणाचे उत्तर सत्य मानावे? आपण ज्याला देव म्हणतो तोच सर्व कर्ता आहे असे सांगणाऱ्यांचा गोंधळ संपेना असे झाले आहे. त्यांनी आपल्या उपासनेच्या अत्यंत अभिमानामुळे मनाने तसा निश्चयच केला आहे. म्हणून त्यांच्याकडून खरा विचार होईल असे म्हणणे अशक्य आहे. या अनेक लोकांच्या अनेक विचारांचा बाजार बाजूला राहू दे. जगतकर्त्याच्या विषयी सत्य विचार असा आहे. श्रोते हो, एकाग्र व्हा आणि निश्चयाच्या जोरावर संशय तोडून टाका. जाणकार सुज्ञ लोकांनी येथे मुख्यत्वे करून अनुभवालाच प्रमाण मानावे. निर्माण करता जे जे करतो ते सर्व त्या कर्त्यानंतरच होते. त्या कर्त्यापेक्षा ही आधी असूच शकत नाही, होय ना? या न्यायाने पाहिले तर कार्य हे पंचभूतात्मक आहे आणि ब्रह्म इत्यादी देव देवताही पंचभूतात्मकच आहेत. मग भूतांशाच्या ब्रह्मादींनी भौतिक जग निर्माण केले असे म्हणणे अशक्य आहे. प्रथम पंचभूतांना वेगळे करून त्यानंतर कर्ता ओळखा, कारण पंचभूते ही कार्यात मोडतात. आता पंचभूतांना सोडून असलेल्या निर्गुण वस्तूत कर्तृत्व नसते. निर्विकार परब्रह्मावर विकाराचा आरोप कोण करू शकणार? सारांश: निर्गुणाला कर्तव्य संभवतच नाही आणि सगुणाचा समावेश कार्यात होतो. या अवघड परिस्थितीत जगाचे कर्तृत्व कोणाला द्यावे तुम्हीच सांगा. खोट्याचा निर्माण करता कोण आहे असे विचारणे हेच अयोग्य वाटते. म्हणून हे सर्व सहज स्वाभाविकपणे झाले आहे असे म्हणणेच योग्य आहे. एक सगुण एक निर्गुण या दोन्ही मधील कोणाला कर्तृत्व चिकटवायचे या अर्थाचे विवरण पुन्हा चांगल्या प्रकारे करा. सगुणाने सगुणाला निर्माण केले असे कर्तेपणा असणारे सगुण हे आधीच निर्माण झालेले असते आणि निर्गुणावर कर्तेपणाचा आरोप करता येत नाही. येथे निर्माण करताच दिसेनासा झाला ही गोष्ट पटवून घ्या. करता सापडत नाही असे म्हणण्याचे कारण दृश्य जग सतत्व्याने असतच नाही.
हेच आहे, जे केले ते सर्व पोकळ खोटे आहे, हा सिद्धांत झाला. पण तर त्याच्या निर्माणकर्त्याबद्दल बोलणे हे निसारच होऊन जाते. वक्ता म्हणतात, हे श्रोते हो, ही गोष्ट खरी की खोटी हे विवेकाने नीट पहा. सर्व प्रकारे पूर्ण विचार करून पाहिले तर जगतकर्त्याबद्दल वर केलेला निर्णय पटला अशी आपल्याला अंतःकरणात प्रतीती आल्यानंतर ही निष्कारण गोंधळ का घालावा. असो, जास्त विचार करणाराच या गोष्टी जाणून घेण्यास समर्थ आहे. सिद्धांतात ब्रह्मादी देव देवता जगत करता आहेत, हा पूर्वपक्ष उडवून लावावा. सत्यपणे एक अनिर्वाच्य परब्रह्म मात्र आहे. तेव्हा श्रोते म्हणाले, देहाचे सुखदुःख भोगणारा कोण, या प्रश्नाचे उत्तर पुढील समासात विवरण करून सांगत आहोत. येथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे त्रयोदश दशक कर्ता निरूपणम नाम अष्टमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.